हॅलो स्टुडंट्स. सो नेक्स्ट सीईटीचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. तर एका वायरमधनं वाहणारा करंट हा टाइम वरती डिपेंड आहे. त्या करंटचं इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे 3t² + 2t + 5. तर त्या वायरमधनं चार्ज किती वाहील जर टाइम जर 0 to 2 सेकंद बदलला असेल तर. आन्सरमध्ये आपल्याला दिसतात की चार ऑप्शन दिसतात: 22 कुलम, 20 कुलम, 18 कुलम आणि 5 कुलम. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला करंटचं इक्वेशन माहित पाहिजे. तर करंट जो आहे तो इथे विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होते म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम दॅट इज आय इक्वल टू डी क्यू बाय डी टी. आता इथं आपल्याला चार्ज जो चेंज होतो तो काढावा लागेल डी क्यू इक्वल टू आय डी टी. तर इथं जो चार्ज आहे तो टोटल चार्ज किती चेंज झाला आहे कसं काढणार, तर इंटिग्रेशन घ्यावं लागेल. इंटिग्रेशन डी क्यू इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आय डी टी म्हणजे इंटिग्रेशन ऑफ बोथ साइड्स. तर आता आपल्याला करंटचं इक्वेशन काय दिलेलं आहे, आय इक्वल टू 3t² + 2t + 5. सो हे आयचं करंटचं इक्वेशन आपण या इक्वेशन मध्ये पुट करणार आणि त्याचे लिमिट्स काय ठेवणार इंटिग्रेशनचे 0 to 2, कारण की टाइम जो आहे तो 0 to 2 चेंज होते. मग इथं इक्वेशन काय होईल, क्यू इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी क्यू इज क्यू अँड राईट हँड साईडला काय येईल, इंटिग्रेशन 0 to 2 3t² + 2t + 5 इंटू डी टी. तर त्याच्यामध्ये सेपरेट इंटिग्रेशन जर बघितलं आपण, जे आपल्याला रूल्स माहीत असतील तर इंटिग्रेशन 3t² + dt इज गिवन एज 3t³ / 3. म्हणजे टी एक्स रेस टू एन चं इंटिग्रेशन काय असतं, एक्स रेस टू एन + 1 अपॉन एन + 1 हे इंटिग्रेशन येईल. मग त्यानुसार इथं 3 3 कॅन्सल होईल, ह्याचं इंटिग्रेशन आलं t³ आलं. तसंच इंटिग्रेशन ऑफ 2t dt चं काय येईल, t² येईल. आणि इंटिग्रेशन ऑफ 5 dt चं काय येईल, 5t येईल. मग हे तिन्ही इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूज आपण या इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला असं मिळेल की q इक्वल टू t³ + t² + 5t आणि इथं लिमिट्स असतील 0 to 2. मग ते आपण व्हॅल्यू पुट करणार. टी ची व्हॅल्यू आपण 2 पुट करणार आणि टी ची व्हॅल्यू 0 पुट करणार. टी ची व्हॅल्यू 2 पुट करून जे इक्वेशन मिळेल 2^3 + 2² + 5 × 2 - 0, बिकॉज ज्यावेळेस आपण 0 पुट करू त्यावेळेस हे पूर्ण इक्वेशन 0 असणार आहे. तेव्हा आपण फक्त टी ची व्हॅल्यू 2 पुट करून जे इक्वेशन येईल त्याची व्हॅल्यू आपल्याला इथं लिहिलेली आहे. तर इथं आपल्याला असं दिसतंय की हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला 8 + 4 + 10 येईल. दॅट इज Q इक्वल टू 22 कुलम. म्हणजे ऑप्शन काय येणार आहे, करेक्ट ऑप्शन ए, दॅट इज 22 कुलम. थँक्यू.